महायुतीसाठी आवश्यक आहे ते नक्की घेतील, यात काही शंका नाही। पण या सगळ्यामध्ये स्वजिल्ह्यांचं सुद्धा रवींद्रजी एक आहे की स्वजिल्हे फक्त काहीच नेत्यांना देण्यात आलेत, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे पंकजा मुंडेंना बीड न देता जालना देण्यात आलं, अजित पवारांकडे बीड आहे अर्थात त्यांना पुणे आहेच त्यांच्याकडे, असे जे आहे की म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा जवळपासचे जिल्हे सुद्धा देण्यात आलेले नाहीत, तर यामागे काही वेगळी कल्पना आहे का किंवा काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? खरं तर मीडिया याच्याकडे कसं पाहतं मला माहीत नाही, पण मीही गेल्या वेळेला राज्याचं मंत्रिपद माझ्याकडे होतं, त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा पालघर जिल्हा होता आणि सिंधुदुर्ग जिल्हा होता। खरं तर काम करत असताना त्या जिल्ह्यातील असणाऱ्या जनतेला सरकार म्हणून जो न्याय द्यायला हवा तो न्याय आपल्याला देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि आपण ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेला महाराष्ट्रातील कोणताही आमदार त्याला 288 मतदारसंघाचं तो प्रतिनिधित्व करत असतो। मंत्री म्हणून काम करत असताना पण पूर्ण महाराष्ट्राचा पूर्णच्या पूर्ण प्रत्येक जिल्ह्याचा तो असणारा कोणतीही अडचण असेल त्या संदर्भात त्याला काम करायचं असतं। त्यामुळे पालकमंत्री यापेक्षाही मंत्रीपद म्हणून त्या त्या खात्यामध्ये जे काम आपल्याला करणं गरजेचं असतं ते सगळं करणं गरजेचं आहे। आणि आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्याच 100 दिवसाचा एक टाइम बाउंड पिरियडमध्ये आपल्याला महाराष्ट्राला कशी दिशा देता येऊ शकते या संदर्भातला कार्यक्रम हा त्या खात्याकडून घेतला आहे। मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भातलं निर्देश दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 100 दिवसाच्या या कालावधीमध्ये महाराष्ट्र कुठेही थांबणार नाही अशा पद्धतीने जे नियोजन केलं आहे त्यामध्ये जास्त लक्ष हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे असं मला वाटतं। आणि एकनाथ शिंदे सध्या दरेगावामध्ये ते नाराज झाले की दरेगावी जातात।